क्रीडाई नाशिक मेट्रोतर्फे जळगावमध्ये प्रॉपर्टी एक्स्पोचे शानदार उद्घाटन। यावेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते सागर पार्क मैदानावर करण्यात आले। यावेळी महापौर दीपमाला काळे, आमदार सुरेश भोडे, नितीन लड्डा, सुनील जवाहर, क्रीडाईचे राज्य उपाध्यक्ष अनिशभाई शहा, क्रीडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर, मानस सचिव तुषार संकलेच्या उपाध्यक्ष व प्रॉपर्टी एक्स्पोचे हेड मनोज खिवसरा, समन्वयक सागर शहा, सहसमन्वयक अनंत ठाकरे, IIP कुणाल पाटील, सतीश मोरे अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। नाशिक हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य प्रगतशील शहर असून औद्योगिक, शैक्षणिक, आरोग्य तसेच कृषी यावर आधारित अनेक उद्योग संधी नाशिकमध्ये उपलब्ध आहे। याच नाशिकमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीच्या साठी एक मोठी संधी उपलब्ध असून या संधीची माहिती एकाच छताखाली मिळावी यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी देशातील सर्वात मोठी संस्था क्रीडाई नाशिक मेट्रोतर्फे दिनांक 7 ते 9 मार्च दरम्यान जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती क्रीडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी यावेळी दिली आहे। ते पुढे म्हटले आहे की हवेची गुणवत्ता आणि पाण्याची मुबलकता याचे वरदान लाभलेल्या नाशिकमधील हवामान अनेकांना आकर्षित करते। तसेच मुंबई व पुण्यापासून कमी अंतर आणि जगभरातील सर्व प्रमुख शहरांसोबत वाढलेली कनेक्टिव्हिटी यामुळे नाशिकमधील रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही भविष्यात लाभदायी ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे। चेन्नई सुरत महामार्ग, नाशिकजवळ विकसित होत असलेले वाढवण बंदर यासोबतच नुकत्याच समृद्धी महामार्ग हा खानदेश एक्सप्रेसवर जोडला जाणार असून 6 पदरी रस्त्याने जोडण्याच्या घोषणेमुळे जळगाव आणि नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढणार असून प्रवास व वेळ वाचणार आहे। जास्तीत जास्त जळगावकरांनी या एक्स्पोला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। महाराष्ट्रामध्ये तर मुंबई पुण्याला लिमिटेशन आलेलं आहे, पण नाशिक शहराला सगळी प्रायोरिटी आहे। सगळ्यात जास्त प्राधान्य कुठे असलं तर नाशिक शहराला आहे। आणि विशेष करून विद्यार्थी लोक आहेत ज्यांना असं वाटतं की अतिशय चांगल्या ठिकाणी राहावं, दुसरं गव्हर्नमेंटकडे राहावं, चांगली हवा असावी, वातावरण प्रदूषण कमी असावं, तर त्यासाठी निवड फक्त नाशिकची केली जाते। त्यामुळे नाशिकच्या घरांचे साधारण महत्त्व आहे आणि त्याचबरोबर नाशिकला कुंभही येते। त्याचा खूप मोठा मंत्री मीच असतो। गेल्या 12 वर्षापूर्वी पण कुंभाला मंत्री मीच होतो। आता एक जबाबदारी माझ्याकडे आहे आणि या कुंभच्या निमित्ताने नाशिक शहराची म्हणजे ओळख बदलणारी आहे। तेव्हा 30,000 कोटी रुपये आपण सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर दिलेले आहे। 30,000 कोटी छोटी रक्कम नाही। गेल्या वेळी मला आठवतं 5,500 कोटी रुपये आपण खर्च केला होता। त्यावेळी आपण 30,000 कोटीपर्यंत पोहोचले। इतकी मोठी रक्कम आपण एवढा मोठा खर्च हा नाशिक शहरासाठी, नाशिक जिल्ह्यासाठी, सगळ्या रस्त्यांसाठी आपण काही करतोय। नाशिक शहरातील काही वर्षापूर्वी, काही महिन्यापूर्वी बघितले खड्ड्यांचं शहर असंही म्हटलं जातं। बदलात प्रसिद्ध होती आणि म्हणून आपण आधीच सांगितलं की आता यापुढे एकही रस्ता त्या ठिकाणी तर डांबरी होणार नाही, तो सिमेंटचाच होईल, व्हाईट टॉपही होईल आणि तो रस्ता सिमेंट झाला तर 30-45 वर्ष त्याला समजायचं कारण नाही। नमस्कार, मी गौरव ठक्कर, अध्यक्ष क्रीडाई नाशिक मेट्रो। क्रीडाई नाशिकच्या वतीनं जळगाव इथे 7-8-9 या 7-8-9 मार्च 3 दिवस असं प्रॉपर्टी एक्स्पो भरण्यात आलेला आहे। मुख्यतः मी जळगावकरांना आवाहन करतो आणि विनंती करतो की आम्ही नाशिक तुमच्या दारी घेऊन आलेलो आहोत। नाशिक हे खूप फ्युचर सिटी आहे। नाशिकला ग्रोथ खूप चांगली आहे। येऊ घातलेल्या कुंभमेळ्यामुळे नाशिकला इन्व्हेस्टमेंट ही खूप जास्त होणार आहे। कालच राज्याचा अर्थसंकल्प झालं, 22,000 कोटी हे इन्फ्रास्ट्रक्चरला राज्याने दिलेले आहेत एका वर्षात। इमॅजिन करा, या एका वर्षात नाशिकला 30,000 कोटीची गुंतवणूक कुंभमेळ्यामुळे होणार आहे। तर नाशिकला जी ग्रोथ होणार आहे ते खूपच वेगळी अशी ग्रोथ होणार आहे। म्हणून आम्ही सगळे तुमच्या दारी आलेलो आहोत। या संधीचा फायदा घ्या। तुमच्या ड्रीम घर, तुमचं स्वप्नातलं घर, तुमच्या स्वप्नातली प्रॉपर्टीची इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर या 3 दिवस इथे भेट करा। सर्व टीम इथे तुमच्या आतुरतेने वाट बघत आहे। 25हून जास्त डेव्हलपर, 150-200हून जास्त प्रॉपर्टीज आम्ही थेट जळगावला सागर पार्क इथे तुमच्यासाठी आणलेल्या आहेत।
तर आवर्जून व्हिजिट करा आणि तुमची स्वप्नातल्या घराची किंवा स्वप्नातल्या इन्व्हेस्टमेंटची पूर्तता इथे होईल याची आम्हाला खात्री आहे. जळगावला खूप ऊन असतं म्हणून आम्ही AC डोम केलेला आहे, तर तुमच्या सगळ्यांची सोय इथे आहे, तर नक्कीच तुम्ही भेट द्या. या ठिकाणी प्रॉपर्टीचा रेंज कशी असणार आहे ते जळगावला थोडंसं. मनोज भाई सर, इथे आपल्याकडे 18 लाखापासून तर 10 कोटीपर्यंतच्या प्रॉपर्टीज अवेलेबल आहे, ज्यामध्ये रो हाऊसेस आहे, शॉप्स आहे, ऑफिसेस आहे, 1 BHK, 2 BHK, 3 BHK, स्टुडिओ अपार्टमेंट, बंगलो, असे 1 फ्लोअर 1 फ्लॅटच्या अशा अनेक प्रकारच्या आपल्याकडे स्कीम्स आहे. आणि इथे आपल्याकडे नाशिककरांनी तुमच्यासाठी जळगावकरांसाठी 50 वारा मीटरपासून तर शेवटपर्यंत म्हणजे 1000 वारापर्यंतसुद्धा तुम्हाला प्लॉट व्यवस्थित अवेलेबल आणि रिजनेबल रेटमध्ये मिळणार आहे. Hello guys, please like, comment and subscribe our channel.